मित्रमैत्रिणींनो, या जेनझी आंदोलनाचा पहिला परिणाम बिहारमध्ये पाहायला मिळाला. बिहारमध्ये ज्या आता पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपने असा मार खाल्लेला आहे की मला असं वाटतं त्या प्रत्येकाला आता जेनझीचं हे आंदोलन आठवत असणार आहे. बिहारमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांचा मतदारसंघ होता बांकीपूर. या बांकीपूरमधून नितीन नबीन हे जिंकून आलेले होते आणि आत्तापर्यंत म्हणजे 35 वर्षापासून या ठिकाणी भाजप जिंकत होती. एकच कुटुंब जिंकत होतं. एकाच कुटुंबाची या ठिकाणी जी आहे ती मक्तेदारी होती. आणि असं म्हणलं जात होतं, भाजपच्या अधिकृतरित्या स्टेजवरून हे म्हणायचे की बांकीपूरमध्ये जर कुत्रं मांजराला सुद्धा उभं केलं भाजपच्या चिन्हावर तरी पण सुद्धा ते निवडून येतील. आणि प्रशांत किशोर म्हणले होते की इतक्या वोटनी आम्ही त्यांना हरवू की आयुष्यात ते कधीच हे म्हणू शकणार नाही की कमळाच्या चिन्हावर आम्ही कुत्र्या मांजराला पण उभं केलं तरी ते जिंकून येतील. आणि सेम झालं. प्रशांत किशोर जनसुराज पक्षाचे अध्यक्ष हे 50,000पेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहे. प्रशांत किशोर तुम्हाला माहिती आहे पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत, वेगवेगळ्या ते पॉलिटिकल एजन्सीज चालवतात. जनसुराज पार्टी म्हणून त्यांनी 2 वर्षापूर्वी एक पक्ष तयार केला. बिहारमध्ये गावोगावी फिरले आणि या सगळ्यातनं आत्ता त्यांना विजय मिळालेला आहे. या विजयाकडे मात्र बघताना सगळे लोक असंच बघत आहे की 15 दिवसापूर्वी जंतर मंतरला खूप मोठा प्रोटेस्ट झाला. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत वागलं गेलं, त्यानंतर पटण्यामध्ये सुद्धा बिहारची राजधानी असलेल्या पटण्याला सुद्धा आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये पण लाठीचार्ज झाला, लोकांची डोकी फुटली, हातपाय मोडले, रक्तबंबाळ झाले. त्या सिवानमध्ये, बिहारमधल्या सिवानमध्ये तर AK-47 सारखं जीवघेणं शस्त्र पोलिसांतर्फे वापरण्यात आलं. आणि ह्या सगळ्यामुळे इथला जो तरुण वर्ग आहे, इथला जो जेनझी आहे, यांना एवढं लक्षात आलं होतं की हे खूप भयंकर लोक आहेत. बरं, मारलं तर मारलं, नंतर प्रधानमंत्री येऊन त्याचा उल्लेख पण करत नाही की अनेक विद्यार्थ्यांचे हाल झाले, त्यांना त्रास झाला, त्यांना लागलं. उलट प्रधानमंत्री मलाच कशा शिव्या दिल्या, मलाच कसं हे केलं, माझ्या आईलाच कसं शिव्या दिल्या म्हणून रडगाणं गात होते. त्यामुळे या तरुणांना आणि इथल्या लोकांना हे कळलं की हे विक्टिम कार्ड खेळणारे लोक आहेत आणि हे काही चांगले नाही आहेत. त्याचा परिणाम बघायला मिळाला की ज्या मतदारसंघामध्ये 35 वर्षे त्या पक्षाची सत्ता आहे, त्या मतदारसंघाचा कायापालट खरं तर होऊन जायला पाहिजे होता. पण त्या मतदारसंघामध्ये कायापालट सोडा, हे इतक्या मतांनी हारलेले आहे. आणि प्रशांत किशोर 50,000पेक्षा जास्त मताने, तुम्ही लीड बघा. पण या ठिकाणी काँग्रेस असेल किंवा जनता दल, राष्ट्रीय जनता दल, जो लालू प्रसाद यादवांचा मुलगा, त्यांचा जो पक्ष आहे, त्या पक्षाला मात्र तिसऱ्या नंबरवर जावं लागलं. या ठिकाणी प्रशांत किशोर जिंकलेले आहेत. थोडक्यात या मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसला आणि हा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरचा पहिला धक्का म्हणूनच पाहिलं जातं आहे. आणि BJPला आता उतरती कळा लागलेली आहे, ज्याला आपण म्हणतो जंतर मंतर नंतर, ती आता बिहारमध्ये दिसली. आणि अजून एक म्हणजे पंजाबमध्ये या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. आता पंचायतीच्या, तिथल्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या EVMवर घेतल्या नाही, बॅलेट पेपरवर घेतल्या. ते म्हणाले की बॅलेट पेपरवर घेऊ, बघूया कोण जिंकतं. कारण त्यांनाही माहीत होतं की EVMवर जर घेतलं तर माहिती आहे तुम्हाला की EVMमध्ये कोण घोळ करत आहे. तर त्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या आणि या ठिकाणी भाजपच्या 1,000पेक्षा जास्त उमेदवारांना 1,000पेक्षा जास्त उमेदवारांना त्यांची डिपॉझिट पण जप्त झाली. एवढे पण मतं नाही पडले. म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा बॅलेट पेपर यूज होतो ना, BJP हारते. 6 महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये सुद्धा तेच झालं. तिथे सुद्धा काय म्हणूया, लोकल बॉडीजचे जे इलेक्शन झाले कर्नाटकमध्ये, ते बॅलेट पेपरवर घ्यायचा निर्णय केला आणि तिथंसुद्धा बॅलेट पेपरवर झाले, EVMवर झाले नाही, म्हणून भाजप तिथंही हारली. आता हे EVM हटाव हे देश पातळीवर व्हायला पाहिजे, पण लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका हे केंद्रीय निवडणूक आयोग ठरवतो आणि राज्यातल्या निवडणुका हे राज्य निवडणूक आयोग ठरवत असतं. राज्य निवडणूक आयोगाकडे त्याचे अधिकार असतात. त्यामुळे राज्यातल्या लोकल बॉडीजच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तिथले राज्य सरकारने ठरवलं की नाही, आपल्याला बॅलेट पेपरवर घ्यायचं आहे. आणि मग तिथल्या राज्य निवडणूक आयोगांनी पण तसं ठरवलं आणि बॅलेट पेपरवर झाल्या.
म्हणजे बघा, बॅलेट पेपर हा एक इतका मोठा मी म्हणते एक्सपोज करणारा विषय आहे, की तुम्ही बघा की जेव्हा निवडणुका EVM पासून दूर जातात तेव्हा तेव्हा कळतं की रिअल पिक्चर काय आहे. इवन लोकसभेला सुद्धा भाजप ही EVM वर जिंकलेली आहे, पोस्टल मतदानात हारली होती. पोस्टल मतदान म्हणजे काय, की जे सरकारी कर्मचारी आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणी आर्मीचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात, काही बाहेरच्या देशात सरकारचे लोक कामाला गेलेले असतात, काही अत्यंत या सगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या ड्युटीमध्ये लागलेल्या लोकांच्यासाठी हे असतं पोस्टल बॅलेट, की तुम्ही पोस्टाने पाठवा तुमचं मत. आणि पोस्टल बॅलेटमध्ये तुम्ही बघा, सगळ्यात सुरुवातीला बघा पोस्टल बॅलेटचे निकाल देत होत. त्या पोस्टल बॅलेटमध्ये सुद्धा भाजप मागे होती महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडी पुढे होती. म्हणजे जर पोस्टल बॅलेटमध्ये भाजप मागे आहे, मग EVMचं मत चेकिंग सुरू झालं, EVMची मतमोजणी सुरू झाली आणि जेव्हा EVMची मतमोजणी झाली तेव्हा EVMमध्ये मात्र भाजप पुढे आहे असं दिसलं. आता त्याच्यामध्ये किती घोळ करता येतात, किती प्रॉब्लेम्स आहेत, किती प्रोग्रामिंग बदललं तर काय करता येईल याच्यावर लोक बोलत आहेत. मोठे मोठे IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे टेक्नोक्रॅट्स लोक हे म्हणत आहेत. इवन ज्याने ते मंगळावर यान पाठवलं तो एलॉन मस्कसुद्धा हेच म्हटलं आहे की EVMची काहीच गॅरंटी नाही, ते मॅनिप्युलेट करता येते. थोडक्यात आपल्याकडे जे आता सत्तेत बसलेले आहेत ना, मी तुम्हाला 100% सांगते, हे निवडून आलेले नाही आहेत. लोकांनी मतदान एकीकडे दिलं आहे आणि रिझल्ट दुसरीकडेच लागला. आता काही लोक म्हणतील की हां, मग प्रशांत किशोर जिंकले, मग तिथं नाही का EVMचा गोळ, हे पण EVMवर झालं मतदान. हे बघा, EVMमध्ये 10 ते 20% घोळ करता येऊ शकतो, पण जर का 90% लोकांनी त्यांच्या विरोधातच मत दिलं असेल तर मग काय आहे की 90% दुसरा विजयी झाला हे दिसत नाही, ते 40-50% विजयी झाला असं दाखवता येऊ शकतं. इथं सुद्धा घोळ केलेलाच आहे त्यांनी EVMमध्ये, पण 10-20% घोळ केला आणि घोळ केल्यावर सुद्धा त्यांची आघाडी दिसत नाही. घोळ केल्यावर सुद्धा ते जिंकलेले दिसत नाहीत. जिंकलेले आहेत प्रशांत किशोर. आता प्रशांत किशोर हे पॉलिटिकल ॲनालिस्ट आहे, उच्च शिक्षित आहे, IITमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे आपलं आणि सगळ्या गोष्टीचं त्यांना ज्ञान आहे. मात्र दुसरीकडून एक अशीही चर्चा केली जाते आहे की मग शक्यता आहे की प्रशांत किशोर हे परत भाजपच्या सोबत जाऊ शकतील. सध्या तरी ते भाजपच्या विरोधात बोलत आहे एवढं मात्र दिसतंय. पुढे काय होईल सांगता येत नाही. अर्थात ते समजदार आहेत, त्यामुळे त्यांनी तसं करू नये असं आपण रिक्वेस्ट करूया, आपण अशी इच्छा करूया. आणि जे कोणी ज्यांना सुज्ञ म्हणून जे मॅच्युअर लोक आहेत, ज्यांना कळते की खरंच आपल्या देशाला फार चुकीच्या दिशेने नेलं जात आहे, मला असं वाटतं त्या सगळ्यांनी आता या सगळ्या याच्या विरोधात बोलणं सुरू केलं पाहिजे. तर या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे मित्रमैत्रिणींनो, कमेंट करून मला नक्की सांगा आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.